हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। धर्मजातीपेक्षा येथे माणूस मोठा व्हावा, पुलवामा पहलगाम भविष्यात कुठे न घडावा असाच संदेश आपल्या भगवद्गीता आणि कुराणामध्ये सुद्धा होता। असाच संदेश आपल्या भगवद्गीता आणि कुराणामध्ये सुद्धा होता। मग सांगा ना तुम्हीच मला आता, काय यांनी पहलगाम घडविला होता, काय यांनी पहलगाम घडविला होता। आतंकवाद म्हणजे काय असतो? ज्या मुलाला कळत नसतं ना त्याला धर्म शिकवला जातो। धर्म हा कुणी देवाने नाही तयार केला, देवाने नाही तयार केला, हा माणसानेच तयार केला। स्वर्ग आपल्या काश्मीर सारखा यांनी उद्ध्वस्त करून टाकला। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। घातला होता अहो विचारा त्यांनाच ज्यांनी पहलगाम घडविला होता। भेदरल्या जागी दिशा अंगावर काटा उभा होता। भेदरल्या जागी दिशा अंगावर काटा उभा होता। जेव्हा हरेक भारतीय गोळ्या झेलत होता, क्रूरतेचा त्यांनी कळस गाठला होता। हो विचारा त्यांनाच ज्यांनी पहलगाम घडविला होता। इथलीच माती आणि इथलेच मीठ केले धर्मभेदाने इथलीच माती आणि इथलेच मीठ एकच यांची आई जिने बनवले यांना दी। एकच इथली माती आणि इथलेच मीठ एकच यांची आई ज्यांनी बनवले यांना दी। रक्तपाताचा आणि संस्काराचा का हाच वारसा होता? विचारा त्यांनाच ज्यांनी हा पहलगाम घडविला होता। काश्मीर जणू असे धर्तीवरील स्वर्ग, केले धर्मभेदांना अखंड हिंदुस्थानाला वर्ग। काश्मीर जणू असे पृथ्वीवरील स्वर्ग, केले धर्मभेदाने अखंड हिंदुस्थानाला वर्ग। जपले प्राणपणाने शेवटपर्यंत मानून बंधू ज्यांना, त्यांनीच पाठीवर वार जीव घृणा केला होता। आता तरी विचारा ना त्यांना ज्यांनी पहलगाम घडविला होता। शिकवण माणुसकीची देत लढला हर सैनिक इथला। भरले कापरे शेवटी जेव्हा करार सिंधूचा मोडला। प्रतिशोधाच्या अग्नीत ज्यांनी स्वतःचाच देश जाळला होता। अहो विचारा ना त्यांनाच ज्यांनी पहलगाम घडविला होता। इतिहास सांगतो खरा शेवटी देहाचीही माती होते। किती केली स्पर्धा तरी रिकामी आपली जोडी होते। पडतो पाया शेवटी जो दहशतवादाचा चाहता होता। अहो विचारांना त्यांनाच ज्यांनी पहलगाम घडविला होता। लगाम घातला आतंकवादावर असा हर एक भारतीय लढवय्या होता। परिणामाने दहकता यांचा घाव जेव्हा उरावर बसला होता। विचारांना त्यांना भेटून ज्यांनी पहलगाम घडविला होता। नांदत होते देश सारे गुण्या गोविंदाने। प्रगती ही साधत होते ना सगळे एक विचाराने। सामंजस्याने पृथ्वीवर या शांततेचा गजर चालला होता। तरी सुद्धा कुठेतरी आतंकवादाचा प्रचार यांनी केला होता। का केली हत्या यांनी जागतिक अस्मितेची? माझा प्रश्न आहे सगळ्यांना की का यांनी हत्या केली? का केली हत्या यांनी जागतिक अस्मितेची? का पोरती घरे केली भरल्या गोकुळाची? का खुडली कळी विश्व शांतीच्या संदेशाची? अंगार यांनी फक्त देशद्रोहाचा फुलविला होता। आणि तुम्ही त्यांना जाऊन विचारा ज्यांनी पहलगाम घडविला होता। प्रार्थना एकच आता वैश्विक नाते प्रत्येकाने जपावे। कोमेजणारे फूल प्राणपणाने फुलवावे। नसावी तमा अंधाराची प्रकाशाचा कवडसा शोधावा। विश्व कल्याणाचा वारसा प्रत्येकाने जपावा।
नसावी स्पर्धा युद्ध घडू नये कोठे, नसावी स्पर्धा युद्ध घडू नये कोठे, विश्व संहाराचे संकेत आज ठरावे येथे खोटे, आज ठरावे येथे खोटे. धर्मजातीपेक्षा येथे माणूस मोठा व्हावा, धर्मजातीपेक्षा येथे माणूस मोठा व्हावा, पुलवामा पहलगाम भविष्यात कुठे कुठे न घडावा. असाच संदेश ना आपल्या भगवद्गीता आणि कुराणामध्ये सुद्धा होता, असाच संदेश आपल्या भगवद्गीता आणि कुराणामध्ये सुद्धा होता. मग सांगा ना तुम्हीच मला आता, का यांनी पहलगाम घडविला होता, का यांनी पहलगाम घडविला होता. मी नतमस्तक होते त्या सैनिकांना ज्यांनी प्राणपणाने हे युद्ध पेललं, अनेक जणांचे जीव गेले, त्यांना श्रद्धांजली वाहूयात. आणि ज्या धर्माच्या नावाखाली हे लोक अत्याचार करतात ना, आतंकवाद म्हणजे काय असतो, क्षमा करा मी तुमचे 1 मिनिट घेतलीये. आतंकवाद म्हणजे काय असतो, ज्या मुलाला कळत नसतं ना त्याला धर्म शिकवला जातो. धर्म हा कुणी देवाने नाही तयार केला, देवाने नाही तयार केला, हा माणसानेच तयार केला. स्वर्ग आपल्या काश्मीर सारखा यांनी उद्ध्वस्त करून टाकला. फक्त एकच प्रार्थना आहे, सर्वांनी आपलेपणा जपावा, आम्ही वीपणा कमी करावा. धन्यवाद. एवढाच संदेश मी या कवितेतून देते. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.